एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात आता कडक उन्हानं अनेक जण हैराण होत असले तरी दुसरीकडे कोल्हापुरात मात्र संभाव्य महापुराचा विचार करून दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आपल्या सगळ्याच सामग्रीची तपासणी करते। यावेळी काही प्रात्यक्षिक सुद्धा करण्यात आली। जिल्ह्यात 2019 आणि 2021 साली आलेल्या महापुराचा विचार करून यंदाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे। संपूर्ण राज्यातील सर्वात सक्षम आणि मोठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा असलेला जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे। याच आपत्ती व्यवस्थापन संदर्भातला पुढारी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट। आपत्ती व्यवस्थापन पथकामधलं सर्वाधिक साहित्य राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि म्हणूनच दरवेळी जेव्हा आपत्ती येते तेव्हा कोल्हापूरचं आपत्ती व्यवस्थापन पथक त्या ठिकाणी सज्ज असतं। याच आपत्ती व्यवस्थापन पथकामध्ये नेमकी किती जण आहेत, यामध्ये कोणकोणत्या सामग्री आहेत याचीच माहिती आज आपण या विशेष रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत। 2019 आणि 2021 सालच्या महापुराचे कटू अनुभव डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज आणि सतर्क केली आहे। महापुराचा सामना करताना कोणतीही कमी राहू नये यासाठी प्रशासनानं सामग्री अद्ययावत केली आहे। पूरबाधित गावात पूर नियंत्रणाच्या उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन केले। महापुराचा अनुभव लक्षात घेऊन पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यात बोटींची व्यवस्था करण्यात येते। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 80 ते 90 बोट असून राज्यातील सर्वाधिक सक्षम आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कोल्हापुरात आहे। गरज पडल्यास एनडीआरएफची पथकं बोटिंगसह मागणी करण्यात येते। शिवाय भारतीय तटरक्षक दलही बचाव आणि मदत कार्यासाठी सक्रिय असतो। जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून संभाव्य पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक साधन सामुग्री सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे। माझ्यासोबत प्रसाद संकपाळ जे गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातलं आपत्ती व्यवस्थापनचं काम जे आहे ते पाहतात। दोन महापूर ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा 2019चा महाप्रलय म्हणावा लागेल, त्यानंतर 2021ला सुद्धा सेम महाप्रलय जो आहे तो कोल्हापूरमध्ये आला होता आणि त्याचा पूर्ण अनुभव ज्या व्यक्तीला सर्वाधिक आहे ते म्हणजे प्रसाद संकपाळ आपल्यासोबत आहेत आणि त्यांची टीम माझ्या याच बाजूला राजाराम बंधाऱ्याच्या अगदी काठावरती या घाटावरती आज प्रात्यक्षिकं करताना पाहायला मिळते। जी साहित्य असतं ते संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवरती आधीच जी आहे ती तपासणी त्याची केली जाते। कोणकोणत्या साहित्याची काही नादुरुस्ती आहे का हे पाहिलं जातं, कारण जेव्हा आपल्याला संकट त्या ठिकाणी येईल त्यावेळी कुठल्याही पद्धतीनं आपण त्या ठिकाणी कमजोर असू नये म्हणूनच ही सगळं प्रात्यक्षिक दरवर्षी असतं, तिची चाचपणी होत असते। कोल्हापूर जिल्हा हा बहुआपत्ती प्रवण असणारा जिल्हा आहे। कोल्हापूर जिल्हा पूरप्रवण आहे, कोल्हापूर जिल्हा अतिवृष्टीला प्रवण आहे, कोल्हापूर जिल्हा 2019 पासून भूस्खलनालाही प्रवण झालेला आहे आणि या सगळ्या आपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी फक्त प्रशासकीय यंत्रणा पुरी पडू शकत नाही। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात नव्हे तर देशात पहिल्यांदा समुदाय स्थित आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूरमध्ये राबवलेलं आहे। समुदाय स्थित आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, तर ज्या भागात ज्या गावामध्ये आपत्ती येणार आहे त्या गावातीलच तरुण तरुणी जर आपत्ती व्यवस्थापनाच्या कामामध्ये तयार असतील तर त्या आपत्तीची तीव्रता आपल्याला कमी करता येते आणि हे उदाहरण घालून देणारं कोल्हापूर हा देशातील पहिला जिल्हा आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये समुदाय स्थित आपत्ती व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊन काम करणारे 2500 पेक्षाही जास्त स्वयंसेवक आपण तयार केलेले आहेत। या 2500 मध्ये आपल्या 500 पेक्षाही जास्त युवती आहेत आणि या युवतींना आपण आपदा सखी असं नाव दिलेलं आहे। देशातली महिलांची सगळ्यात पहिली आपत्ती व्यवस्थापनाची टीम बनवणारा कोल्हापूर हा पहिला जिल्हा आहे आणि या आपल्या कार्यासाठी आदरणीय पंतप्रधान महोदयांनी कोल्हापूर जिल्ह्याचं कौतुक केलेलं आहे। रबर बोट जुन्या आणि नव्या मिळून 80 ते 90, एअर पंप फॉर बोट 70 ते 80, टॉर्च सर्च लाईट 40, लाईफ बॉईज 700, सेफ्टी हेल्मेट 100, मेगाफोन 12, लाईफ जॅकेट 1000, लाईफ बॉय रिंग जवळपास 500, अंडर वॉटर सर्च लाईट 20, आस्का लाईट 20, इमर्जन्सी फ्लोटिंग लाईट 20, BA सेट 12, रेस्क्यू व्हॅन 1, चेनसॉ कटर 24, हायड्रॉलिक कटर 6, स्नेक कॅचर किट 6। या पूरबाधित गावांमध्ये पूर नियंत्रणाच्या दृष्टीनं शोध आणि बचाव पथकं गठीत केली असून गाव ते जिल्हा पातळीवर प्रशासकीय यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात। महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 386 गावं बाधित झाली आहेत। त्यामध्ये कोल्हापूर शहर, शिरोळ तालुक्यातील 42, हातकणंगले 23, करवीर 57, कागल 41, राधानगरी 22, गगनबावडा 19, पन्हाळा 47, शाहूवाडी 25, गडहिंग्लज 27, चंदगड 30, आजरा 30, भुदरगड तालुक्यातील 23।
कोल्हापूर जिल्हा हा राज्यात सगळ्यात जास्त आपत्ती व्यवस्थापनाचं साहित्य असणारा जिल्हा आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. जे मी आपत्तीची प्रवणता सांगितली त्यामुळं सन 2020 पासून आपण जिल्ह्यात सगळ्यात जास्त रबराइज मोटर बोट्स, सगळ्यात जास्त लाईफ जॅकेट, सगळ्यात जास्त लाईफ रिंग, चेनसॉ कटर, हायड्रॉलिक कटर, अगदी हेवी ड्युटी रोप्स, टॉर्चेस, इमर्जन्सी लाईट अशा पद्धतीचं सगळं अद्ययावत साहित्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण घेऊन ठेवलेलं आहे. पुराचा धोका असणाऱ्या गावांबरोबरच तालुका आणि जिल्हा पातळीवरही आपत्ती व्यवस्थापन गट कार्यान्वित करून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आलं असून जवळपास 1000 जवानांचे जाळं कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण केलंय. कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा इतिहास बघता जेव्हा जेव्हा आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा त्या जिल्हा प्रशासनाकडून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे आपल्या या आपत्ती व्यवस्थापन पथकांची साहित्यासह मदत मागितली जाते. साधारणपणे गेली 6 ते 7 वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचं पथक पंढरपूरच्या वारीमध्ये जाऊन काम करतं. सन 2000चा सोलापूरमध्ये आलेला फ्लॅश फ्लड असेल, गेल्या वर्षी आलेला मोठ्या प्रमाणाचा आलेला पूर असेल, या सर्व वेळेस कोल्हापूर जिल्ह्यातल्या आपत्ती व्यवस्थापन पथकांनी साहित्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन लोकांचे, नागरिकांचे जीव वाचवण्याचं काम केलेलं आहे. संभाव्य महापुराला तोंड देण्यासाठी उपलब्ध करून दिलेली साधन सामुग्री योग्य सुस्थितीमध्ये आहे किंवा नाही याची आज खातरजमा करण्यात आली आहे. शिवाय त्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून तालुका पातळीवरील तशा सूचना करण्यात आल्यात. त्यामुळे यंदाही जर कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या संकटाला सामोरं जावं लागलं तर जिल्हा प्रशासन पूर्ण ताकदीनं सज्ज असणार आहे. निश्चित येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूरचं हे पथक जे आहे ते फक्त कोल्हापुरातच नाही तर राज्यभरात जेव्हा जेव्हा कुठं संकट येईल, राज्यभरच नाही देशभरात देखील अनेक वेळा संकट आलेलं त्या ठिकाणी देखील कोल्हापूरचं एक पथक पाहायला मिळालं होतं. त्यामुळे निश्चित असं संकटकाळी त्या ठिकाणी मदत करायला हे पथक येणारच आहे. मात्र सुदैवानं आणि देवाच्यांनी प्रार्थना की अशा पद्धतीची संकट वारंवार कधी येऊ नयेत आणि अशा पद्धतीचे आमच्या या पथकांना जास्तीत जास्त काम देखील त्या ठिकाणी करायला लागू नये. त्यामुळे निश्चित हे सगळं पथक येणाऱ्या काळात देखील कशा पद्धतीने आपली कामगिरी बजावतं हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.